मध्य प्रदेशच्या एका नेत्याने दिल्ली मुंबई हायवेवरच गर्लफ्रेंडसोबत संबंध ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मनोहरलाल धाकड असं त्या नेत्याचं नाव असून तो भाजपशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु भाजपने लगेच तो आपल्या पक्षाचा नेता नसल्याचं जाहीर केलं. मनोहरलाल धाकडची पत्नी ही मंदसौर जिल्हा पंचायतीची भाजप समर्थित सदस्य आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील भानपुराजवळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोहरलाल धाकड हा नेता त्याच्या गाडीतून उतरतो आणि त्याच्या गर्लफ्रेंड सोबत रस्त्यावरच शारीरिक संबंध ठेवतो. असे एकूण 2 वेळा तो शारीरिक संबंध ठेवताना दिसतो. हा व्हिडिओ 13 मे रोजीचा असल्याचं सांगितलं जातंय. मनोहरलाल धाकड हा मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील बनी गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी ही जिल्हा पंचायत सदस्य आहे. मंदसौर जिल्हा पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 8 मधून ती भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले आहे. थाना भानपुरा क्षेत्र अंतर्गत दिनांक 13 मई का एक वीडियो वायरल हुआ था, जिसके संबंध में थाना भानपुरा पे जो है इसमें अपराध पंजीबद्ध किया गया. सेक्शन 296, 285 एंड सेक्शन 35 जो है BNS के तहत अपराध पंजीबद्ध किया गया था. इसमें पुलिस के द्वारा विधिवत जो वीडियो है उसको जब्त किया गया. इसकी में जो आज आरोपी हैं उनको जो है इसमें हिरासत में लेकर उनसे पूछताछ की गई और उसके बाद फिर उनको जो विधिवत उनको नोटिस जो है वो दिया गया. साथ में जो BNSS के प्रतिबंधात्मक कार्रवाई के तहत उनको अरेस्ट करके जो है उसमें जेल दाखिल भी किया गया है. इसमें इनकी भूमिका के साथ जो वीडियो जो वायरल हुआ उसमें जो संबंधित एजेंसी है जो NHAI के जो कंट्रोल रूम है उनके जो वहाँ पे पदस्थ जो कर्मचारी है उनके बारे में भी जानकारी प्राप्त की जा रही है. उनसे पूछताछ किया जाएगा और जिनकी भूमिका वीडियो वायरल करने के संबंध में भूमिका आएगी उसके उनपे विरुद्ध जो कड़ी जो कार्रवाई है इस FIR के तहत उनमें की जाएगी. आरोपी ने पूछताछ में क्या बताया? अभी तक जो इसमें जो उनकी जो है गाड़ी है आरोपी की वो भी जब्त. मनोहरलाल धाकड हा भाजपचा नेता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. मनोहरलाल धाकड हा भाजपचा प्राथमिक सदस्य देखील नाही, पण ऑनलाईनच्या माध्यमातून त्याने भाजपचे सदस्यत्व घेतलंय याची माहिती नसल्याचं मंदसौरचे भाजप जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं. मनोहरलाल धाकड हा धाकड युवा महासभेचा राष्ट्रीय मंत्री होता. त्यानंतर त्याला या पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा धाकड महासभेने केली आहे. मनोहरलाल धाकडचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.